Hello dear students, welcome to our channel English for Career. हा चॅनल स्पेशली महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, मित्रांसाठी आणि आपल्या सर्व मराठी लोकांसाठी. इंग्रजी बोलता आली पाहिजे. कारण तुम्ही पाहिलं असेल बरेच विद्यार्थी केवळ इंग्रजी न बोलता आल्यामुळे करिअरमध्ये थोडं स्टंबल होतात किंवा थोडंसं प्रॉब्लेम फेस करतात. आणि या चॅनलद्वारे माझा असा प्रयत्न राहील की मुलांना इंग्रजी बोलता आली पाहिजे, मुलांनाच काय सर्वांनाच. कारण तुम्ही पाहिलं असेल की इंग्रजी ही काय आहे आता मला काय म्हणायचं आहे की इट हॅज बिकम युअर करिअर लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज, कॉर्पोरेट लँग्वेज. आणि या माध्यमातून माझा असा प्रयत्न राहील की तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता यावी. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंग्रजी बोलताना काही लोक चुका करतात. म्हणजे इंग्लिश दोन प्रकारची असते, एक फॉर्मल आणि दुसरी इनफॉर्मल. फॉर्मल बोलायचा प्रयत्न करायचा. काय असतं, चुका सांगणे पण आवश्यक आहे. ॲज अन इंग्लिश टीचर मी पाहतो की बरेच लोक सहज तेच चुका पुन्हा पुढं करत असतात. कारण काहीतरी कोणतरी सांगणारा पाहिजे, कोणतरी त्यांना ती त्यांची चूक लक्षात आणून द्यायला पाहिजे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंग्रजी बोलताना चुका काय होतात आणि त्या चुका का टाळल्या पाहिजेत आणि त्याबद्दल करेक्ट इंग्लिश कशी बोलायची. कारण कसं आहे, एक एक्झाम्पल सांगतो मला मी. आता बोलताना काही लोक सहज म्हणतात, देर आर फॅमिली मेंबर्स, 5 फॅमिली मेंबर्स इन अवर फॅमिली. सहज म्हणतात, ठीक आहे. 10 पैकी 8 लोकांना कळत नसेल, पण 2 लोकांना तर कळतं. त्यामुळे आपल्याला इंग्रजी चांगली बोलता आली पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत इंग्रजी बोलताना कोणत्या चुका आपण टाळाव्यात. कारण कसं आहे, एकदा आपल्याला चूक कळाली की ते आपण चूक करत नाही, पण चूक कळणं आवश्यक आहे. सो हिअर PK जाधव फ्रॉम नांदेड वेलकम्स यू टू दिस वंडरफुल व्हिडिओ स्पेशली मेड फॉर यू. व्हिडिओ राहणार मराठी आणि इंग्लिशमध्ये. ॲक्च्युली माझे 3 चॅनल आहेत. एक आहे इंग्लिश PK99 जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. सेकंड आहे द इंग्लिश गार्डन, फक्त शैक्षणिक एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आणि हे जे चॅनल आहे इंग्लिश फॉर करिअर, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी, मित्रांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी, आपले लोक मागे पडू नयेत. वी आर प्राऊड ऑफ अवर मदर टंग. परंतु कसं आहे की काळाच्या पुढे जायचं असेल किंवा काळाच्या पुढे इन सेन्स आपल्या सर्वांसोबत जायचं असेल तर आपली इंग्रजी आली पाहिजे. तुम्ही पहा, बहुतांशी आज इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होत असतात. आणि आपले विद्यार्थी ॲक्च्युली अकॅडमिकली फॉर परफेक्ट असतात. म्हणजे मी काही लोकांची गोष्ट करत आहे, परंतु इंग्रजी बोलताना थोडंसं त्यांना हेजिटेशन किंवा संकोच वाटतो. आणि त्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इंग्रजी बोलताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, कोणते वाक्य चूक असतात आणि जे आपण टाळले पाहिजेत. आणि एकदा चूक कळाली की आय ॲश्युअर यू ही चूक पुन्हा होत नसते. करेक्ट. सो लेट स्टार्ट. व्हिडिओचं टायटल आहे कॉमन मिस्टेक्स इन कम्युनिकेशन. बोलताना होणाऱ्या सर्वसामान्य चुका ज्या आपण टाळाव्यात. काही चुका तुम्हाला माहिती असतील, ज्या माहिती नाहीत त्या ॲक्सेप्ट करून घ्यायची. ओके, लेट स्टार्ट. तर हे आहे फर्स्ट. सो वन्स अगेन आय वेलकम यू टू इंग्लिश फॉर करिअर. कॉमन मिस्टेक इन कम्युनिकेशन. आता हे जनरली पाहिलं, मी आता उदाहरण दिलं, देर आर 5 फॅमिली मेंबर्स. एखाद्याला विचारलं तुम्ही, हाऊ मेनी मेंबर्स आर देर इन युअर फॅमिली? देर आर 5 फॅमिली मेंबर्स. थोडंसं हे इन्फॉर्मल आहे, अनौपचारिक आहे. त्याऐवजी काय वापरायचं, देर आर 5 मेंबर्स इन अवर फॅमिली. आता लक्षात घ्या, अवर म्हणायचं. इन अवर म्हणलं तर काही फरक पडत नाही, पण थोडंसं बोलताना थोडंसं उच्चाराकडे लक्ष द्यायचं. इन अवर फॅमिली, अवर गार्डन, अवर अप्रोच, अवर ॲटिट्यूड. थोडंसं सॉफ्टनेस आणायचं बोलताना. प्रॉब्लेम आवर म्हटलं काय आणि अवर म्हटलं काय, काही फरक पडत नाही, पण थोडंसं त्यामध्ये काय प्युरिटी जर आणली तर काय असतं, उच्चार कोणत्याही भाषेचा हा आत्मा असतो. ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रोनाऊन्सिएशन. येस. त्यामुळे उच्चार परफेक्ट झाले की बऱ्याचशा गोष्टी परफेक्ट होतात आणि कॉन्फिडन्स वाढतो. सर्वात महत्त्वाचं कॉन्फिडन्स वाढतो. ओके. सो यानंतर तुम्ही कधी नाही म्हणणार देर आर 5 फॅमिली मेंबर्स इन अवर फॅमिली. नाही, तुम्ही बरेच लोकांना ऐकलं असेल. आता नाही म्हणायचं. आता काय म्हणायचं, देर आर 5 मेंबर्स इन अवर फॅमिली. डू अंडरस्टँड द फर्स्ट मिस्टेक? ओके. त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, तुम्हाला काही गोष्टी मला माहिती असतील, काही नवीन असतील. जे माहिती आहेत कॅरी ऑन, जे नवीन आहेत ॲक्सेप्ट करून घेणे. ओके, लेट स्टार्ट. सेकंड वन, आय एम हिअर फॉर 2 days. चूक आहे, ग्रॅमर चूक आहे. इंग्लिशमध्ये टेन्स जर चुकला तर इंग्लिश चुकले. मग ते लिहिताना राहो, बोलताना राहो. येस. आता तुम्ही बहुतांशी आता आपण लेटर लिहिणं बंद केलं आहे. वी आर सेंडिंग ईमेल पाठवत आहोत. ईमेल पाठवताना समोरच्या व्यक्तीनं असं विचार करू नये, ह्याचं इंग्लिश कसं आहे. टेन्स परफेक्ट पाहिजे. आता हे वाक्य ग्रॅमॅटिकल चूक आहे. काय करेक्ट आहे, देर आय एम हिअर फॉर 2 days नाही, आय हॅव बीन हिअर फॉर 2 days. आय हॅव बीन हिअर फॉर 2 days. व्हॉट द पॉइंट? येस. आय एम हिअर सिन्स मॉर्निंग नाही, आय हॅव बीन हिअर सिन्स मॉर्निंग. दॅट इज द करेक्ट इंग्लिश. ओके. नेक्स्ट वन,
आय होप यू अंडरस्टँड. थर्ड वन, इफ आय विल पास आय विल गिव्ह पार्टी. हे तर सर्वसामान्य चूक मी पाहतो. ॲज अन इंग्लिश टीचर मी पाहतो बरेच मुलं येतात. इफ आय विल गो देअर, इफ आय विल आस्क, इफ आय विल हेल्प. नो, दॅट्स रॉंग. एक नियम आहे की मला लक्षात ठेवा, इफच्या वाक्यामध्ये, लेट मी क्लिअर द ॲडजस्ट स्क्रीन प्लीज. हां, इफच्या वाक्यामध्ये कधीही विल नाही घ्यायचं आणि पुढे घेतल्याशिवाय राहायचं नाही. करेक्ट. त्यामुळे इफ आय पास, इफ आय गो, इफ आय आस्क, इफ आय टेल, इफ आय विल टेल, ॲब्सोल्युटली रॉंग. करेक्ट, ॲब्सोल्युट रॉंग. इफ आय आस्क, इफ आय टेल, हे करेक्ट झालं. इफ आय पास आय विल गिव्ह यू पार्टी. विल, नो नो नो, नॉट एट ऑल. करेक्ट. त्यामुळे नवीन नियम काय आहे, इफच्या वाक्यात कधी विल शाल घ्यायचं नो नाही. हा, पुढच्या वाक्यात नक्की घेऊ शकता तुम्ही. इफ आय गो, दॅट्स करेक्ट. इफ आय विल गो, रॉंग. इफ आय विल आस्क, रॉंग. इफ आय विल टेल, रॉंग. ॲब्सोल्युट रॉंग. ओके, नेक्स्ट वन. इफ आय वॉज देअर आय वुड हेल्प यू. अब हे वाक्य बरं चुकतं. इफ आय वॉज देअर नाही, इफ आय वर देअर. जेव्हा तुम्ही इमॅजिन करता, इफ आय वर द प्राईम मिनिस्टर, इफ आय वर द प्रिन्सिपल, इफ आय वर द चीफ मिनिस्टर, जेव्हा तुम्ही इमॅजिन करता ना, खरं तर ग्रॅमॅटिकल काय आलं पाहिजे, इफ आय वॉज देअर. परंतु स्ट्रक्चर वाईज काय आलं पाहिजे, इफ आय वर देअर, इफ आय वर कॉल्ड. वॉज यायला पाहिजे, पण इथं वर किंवा ते इमॅजिनेटिव्ह, कारण ते वाक्य काय आहे, इमॅजिनेटिव्ह आहे. दॅट्स राईट. आय होप यू अंडरस्टँड. ओके, नेक्स्ट वन. हे झाले तुमचे 4. त्यानंतर कधी नाही म्हणायचं देर आर 5 फॅमिली मेंबर्स. नाही, देर आर 5 मेंबर्स इन अवर फॅमिली. आय एम हिअर फॉर 2 days. आय हॅव बीन हिअर फॉर 2 days. नेक्स्ट वन, इफ आय विल पास. नो यार, इफ आय पास, इफ आय गो, इफ दे आस्क, I will answer. Okay, next one. If I was there, no, if I were there. Okay, next one. Just a minute. I'm moving to the next screen. Number 5. He's senior than me. He's senior than you. Grammatically wrong. Senior to, junior to, prefer to. Generally लोक काय करतात, he is senior than me, he is senior to you. He is junior than me, he is junior to you. I prefer coffee than tea. I prefer coffee to tea. So prefer than nahi, prefer to. Senior than nahi, senior to. And junior than nahi, junior to. Correct English, correct impression. आणि चूक कळाली पाहिजे. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, इंग्लिशमध्ये ब्युटी आहे, जेव्हा आपण रॉंग इंग्लिश यूज करतो ना, तेव्हाच कळतं काहीतरी चुकत आहे. येस, इंग्लिशमध्ये फक्त एक भाषा नाही म्हणून पाहिजे. इंग्लिश इज अन अपॉर्च्युनिटी फॉर जॉब्स. विद्यार्थी तर चूक करतात, दे जस्ट व्हॉट आय मीन लुक अपॉन इंग्लिश एज जस्ट लाईक व्हॉट आय मीन टू से सब्जेक्ट. नाही, इंग्लिश सब्जेक्ट नाही म्हणून पाहायचं. इंग्लिश इज रेस्पॉन्सिबल फॉर युअर कॉन्फिडन्स. इंग्लिश रेस्पॉन्सिबल फॉर युअर करियर. इंग्लिश इज रेस्पॉन्सिबल फॉर युअर पर्सनॅलिटी. करेक्ट, दॅट्स वाय इंग्लिश शुड बी परफेक्ट. ओके, यानंतर कधी सिनियर द्या नाही, सिनियर टू. नेक्स्ट वन. आय एम ट्रॅव्हलिंग इन अ बस. नो. आता हे फार महत्त्व. मराठीमध्ये आपण म्हणतो मी बसमध्ये प्रवास करत आहे, याचा अर्थ इंग्लिशमध्ये आय एम ट्रॅव्हलिंग इन अ बस. नो, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ बस. थोडंसं डायजेस्ट होत नाही, पण ते खरं आहे. आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ बस. जे मोठे व्हेकल्स असतात, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन मेट्रो, इवन दो आय एम ट्रॅव्हलिंग ऑन प्लेन. तर कधी असं नाही घ्यायचं, आय एम ट्रॅव्हलिंग. जे मोठे व्हेकल्स असतात, मोठे वाहनं, त्याला ऑन घ्यायचं, ट्रॅव्हलिंग ऑन. इंग्लिशचा नियम आहे. मराठी आणि इंग्लिश त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे लॉजिक लागत नाही आहे. मराठीमध्ये आपण मी प्लेनमध्ये प्रवास करत आहे, प्लेनमध्ये म्हणजे आय एम ट्रॅव्हलिंग इन अ प्लेन. नो, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ प्लेन, ट्रॅव्हलिंग ऑन मेट्रो. तो डायजेस्ट होत नाही, पण ते स्ट्रक्चर वाईज बरोबर आहे. आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ बस. क्लिअर? आय होप यू अंडरस्टँड. ओके, नेक्स्ट वन. हां, जे छोटे व्हेकल्स आहेत, आय एम ट्रॅव्हलिंग इन अ कार. ओके. आय एम ट्रॅव्हलिंग इन अ टॅक्सी. ओके, बट आय एम ट्रॅव्हलिंग ऑन बस. नेक्स्ट वन. आय एम रनिंग ऑन द रोड. हे पण एक कॉमन मिस्टेक आहे. आय एम रनिंग ऑन द रोड. ऑन इज अ स्टेबल कंडिशन. ऑन ही स्थिर अवस्था आहे, त्यामुळे आय एम रनिंग एकतर अलॉंग द रोड घ्या किंवा अक्रॉस द रोड घ्या. पण आय एम रनिंग ऑन द रोड, दॅट्स रॉंग. आय एम रनिंग अक्रॉस द रोड किंवा अलॉंग द रोड. ऑन द रोड, नो. नेक्स्ट वन. ही इज माय कझिन ब्रदर. हे कॉमन मिस्टेक आहे, तुम्हाला बरेच लोकांना माहिती असेल, पण बरेच लोक वापरतात हे वाक्य. ही इज माय कझिन ब्रदर. नो, कझिनमध्ये ब्रदर सिस्टर येत असतं, त्यामुळे ही इज माय कझिन, शी इज माय कझिन, वाक्य संपलं. कझिन ब्रदर, कझिन वॉट म्हणजे कझिन सिस्टर म्हणायची गरज नाही. ही इज माय कझिन और शी इज माय कझिन. कझिन किंवा कझिन, इट्स ओके. ओके, नंतर पाहूया आपण उच्चार कसा करावा. नेक्स्ट वन. लास्ट टू. हां, आता हे पाऊस पडत आहे, रेन इज फॉलिंग. हे कॉमन वाक्य ऐकलं असेल बरं. रेन इज फॉलिंग मध्ये वस्तू आहे का खाली पडायला? नाही. इट्स रेनिंग. इट्स रेनिंग. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं काही वाक्य तुम्हाला माहिती असतील, मी फक्त रिपीट करता. इट्स रेनिंग, रेन इज फॉलिंग, रेन इज कमिंग. नो,
ऐकलं असेल, बरेच ठिकाणी ऐकलं, मी पण ऐकलेलं आहे. दॅट्स रॉंग. इट्स रेनिंग. ओके. नेक्स्ट वन, सर कॅन यू क्लिअर माय डाऊट? हे एक फार ब्लंडर होते मुलांकडून. देर इज अ हेवी ब्लंडर. कधीही मोठ्या माणसांना विनंती करण्यासाठी कुड किंवा वूड घ्यायचं. सर वुड यू क्लिअर माय डाऊट? सर वुड यू क्लिअर माय डाऊट? सर वुड यू जस्ट क्लिअर माय क्वेरी? सर कुड यू और वुड यू रिवाइज द पॉइंट? Could you revise the point? Would you revise the point? Etc. etc. And that is the beauty. Okay. So my dear students, actually it happens with that one. And of course हे चुका पुन्हा नाही करायच्या. आणि एक गमत सांगतो तुम्हाला मी, एकदा आपल्याला कळतं ही चूक आहे, कळणं महत्त्वाचं आहे. एकदा कळल्यानंतर आपण ती चूक करत नाही. पण काय होतं, थोडंसं कमी कधी माहिती नसल्यामुळे आपण ती चुका पुन्हा पुन्हा करत असतो. ते नाही करायचे. ओके. तर इंग्लिश फॉर करिअर या चॅनलद्वारे मी आज काही तुम्हाला काही हिंट सांगितले. हा नवीन चॅनल आहे माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी म्हणजे ॲक्च्युली माझी ऑलरेडी चॅनल 2 आहेत. जे तुम्हाला सुरुवातीला मेन्शन केलं. इंग्लिश पैकी 99 जे जुना चॅनल आहे बरंचसं, जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिश गार्डन, द इंग्लिश गार्डन हे फक्त सेक्शनसाठी आहे आणि खास आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, मित्रांसाठी, लोकांसाठी, मराठी भाषिकांसाठी हे चॅनल मी लॉन्च केलेलं आहे. तर बिलकुल या चॅनलसोबत तुम्ही बिलकुल यू शुड प्लीज कॉपरेट विथ दिस चॅनल. अँड असे नवीन व्हिडिओसाठी ऑफकोर्स तुम्हाला रेग्युलर डायलॉग माहिती आहे की पुढचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी शेअर, लाईक आणि तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर व्हिडिओ आवडला तर. मी फोर्स करत नाही, इट डिपेंड्स ऑन यू. परंतु कंटेंट चांगला आहे जे तुमच्या सर्वस्वी म्हणजे तुमच्या उपयोगाचं आहे. ओके. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज विदाउट हेजिटेशन यू आर गोइंग टू सेंड द कॉमेंट और राईट द कॉमेंट. यू आर वेलकम. युअर कॉमेंट्स आर वेलकम. So once again I repeat, English perfect, confidence perfect, English perfect, personality perfect, and if English is perfect, of course, your career will be perfect because English is a corporate, universal, formal, as well as official language. That's why we should speak English. We should know English and we should speak very good English. Will the next video me? So meanwhile, I take your kind leave. Have a great time. Bye.